भागवत परंपरेच्या दृष्टीने अत्यंतिक महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवजन्मभूमी शिवनेरीहून स्वराज्य राजधानी रायगडच्या दिशेने प्रस्थान केलंय। श्री शिवछत्रपतींच्या पादुकांवर पवमान अभिषेक व रुद्राभिषेक झाल्यानंतर मुख्य पुजारी सोपान दुराफे यांनी शिवाई देवीची महापूजा बांधून महाद्वार पूजन झाल्यानंतर सोहळा रायगडाच्या दिशेने प्रतिकात्मक 1000 पावले चालून पुढे वाहनाने मार्गस्थ झाला आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 351व्या वर्धापन वर्षात शिवनेरीहून निघालेल्या शिवरायांच्या या पादुका मंचर, खेड, चाकण, वडूबुद्रुक मार्गे श्री शंभूराजांच्या जन्मभूमी असलेल्या सासवड परिसरात पहिला विसावा घेतात। देशात पहलगाम हल्ला पार्श्वभूमी होऊन सुद्धा युद्ध संकटानंतर पुन्हा एकदा निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्साहाने आलेले शिवभक्त शिवाई देवीच्या चरणांशी विसावलेल्या पादुका घेऊन प्रस्थान पूजा करून नारायणगाव मार्गे तालुक्यातून पुढे गेले। श्री शिवछत्रपती पालखी सोहळ्याचे समन्वयक डॉक्टर संदीप महेंद्र गुरुजी या प्रसंगी बोलताना म्हणाले, कोरोनाचे बिकट संकट असतानाही आपल्या नियमित प्रथा परंपरा जपताना 2020 व 2021लाही श्री शिवरायांच्या पालखी सोहळ्यात रायगडाहून पायीच पंढरपूरला विठुरायाच्या भेटीस गेला होता। आषाढी वारीत आपली पायी चालण्याची परंपरा प्रतिकूलतेतही अखंडितपणे जपलेला हा सोहळा आता नव्याने काट टाकून मोठ्या उत्साहात पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालाय। आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या शिवशक्ती परंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी, संग्रामदुर्ग, वडूबुद्रुक, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडाला जातात। तेथून नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली या भावाने पायी वाटचाल करत पंढरपूरची आषाढी वारी पूर्ण केल्यानंतर पुढील 10.5 महिन्यांचा कायम वास्तव्यासाठी या पादुका शिव जन्मभूमीत परत येत असतात। शिवछत्रपतीच्या पादुकांचा पालखी सोहळ्याचे हे यंदा 11वे वर्ष तर परंपरेचे 31वे वर्ष आहे।